तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं महा एक्झाम ऑथॉरिटी या तुमच्या लाडक्या चॅनलवर. तर मित्रांनो, काल पुणे सिटीचा पेपर झाला म्हणजे 22 तारखेला. तर 22 तारखेचा पेपर जो आहे हा खूप कठीण आणि कन्फ्युजिंग होता. ज्या मुलांनी घरी पेपर सोडवला त्यांना खूप सोपा गेला पेपर. जी केच थोडा हार्ड गेलं त्यांना. पण ज्या मुलांनी परीक्षा हॉलमध्ये पेपर सोडवला त्यांना तो खूप कठीण आणि कन्फ्युजिंग होता. काही प्रश्न होते त्या पेपरमध्ये की ते कन्फ्यूज करणारे होते. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पुणे सिटीच्या मेरिट लिस्टबाबत आहे. तर मागच्या वर्षी पण अशाच प्रकारे पेपर आला होता पुणे सिटीला. कठीण होता आणि कन्फ्युजिंगच होता. पण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होता त्यांनी पेपर ऑलरेडी मागच्या वर्षी चांगला सोडवला होता आणि चांगलेच मार्क घेतले होते. तर ह्या वर्षी पण ज्या मुलांचा चांगला अभ्यास होता त्या मुलांनी पेपर कठीण असो सोपा असो चांगला सोडवलेला आहे आणि त्या मुलांना चांगलेच मार्क आलेले आहे. म्हणजे ज्यांचा अभ्यास चांगले आहे त्यांना 85+ मार्क आलेले आहेत, 85+, 90+. पण ज्या मुलांना पेपर कन्फ्युजिंग आणि कठीण गेलेला आहे ते जवळपास 80च्या आतच मुले आहेत. कारण की काही प्रश्न जे होते ते गोंधळात टाकणारे होते. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे मानावंच लागेल की पेपर हा यावेळेसचा कठीणच होता. तर आता मेरिट लिस्टबद्दल बोलायचं झालं तर सर्वात पहिले मुलांसाठी की मुलं जे आहेत ओपनमध्ये त्या मुलांसाठी आता पेपर तर कठीण होताच. पण पेपर कितीही कठीण असो, मागच्या वर्षी पण तुम्ही बघितलं ओपनमध्ये 130+, 130+ मार्क पाहिजेतच ओपनसाठी. तेव्हाच तुमची एक जागा पक्की आहे. जनरलवाले ओपनवाल्यांनी लक्षात ठेवा 130+ मार्क तुम्हाला हवेच आहेत. तर त्यानंतर आहेत कॅटेगरीवाले SC ST SBC आणि आपले EWS. तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत तर या मुलांना जवळपास 120 किंवा 122+ जर असतील तर त्यांनी आपला तो सेफ स्कोअर माना. तर ह्या स्कोअरमध्ये 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, लक्षात ठेवा. तर हा अंदाजे कट ऑफ आहे. तर कॅटेगरीवाल्याने 120 122 हा सेफ स्कोअरच मानून चला, कारण की पेपर हा कठीण होता. तर मित्रांनो, त्यानंतर आहे बघा OBC SEBC NTC VJA आणि NTB या कॅटेगरीमधल्या मुलांनी जवळपास 126+ स्कोअर हा मानून चला तुमचा. 1-2 मार्क मागे पुढे होऊ शकतात, कारण की पेपरची पातळी त्या मानाने होती आणि ग्राउंडचा कट ऑफ सुद्धा चांगलाच लागलेला आहे पुणे सिटीला. दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा कट ऑफ लागलेला आहे. तर हा होता मुलांचा एक अंदाजे कट ऑफ पुणे सिटीसाठी. यामध्ये 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात. तर मित्रांनो, त्यानंतर आहे पुणे सिटीसाठी महिलांचा कट ऑफ, महिला प्रवर्गाचा कट ऑफ. तर आताचा जो पेपर झाला ना त्या पेपरमध्ये जवळपास 75-80 वाल्या भरपूर मुली आहेत. 75 मार्क 80 मार्कवाल्या खूप मुली आहेत. पण 85-90+ वाल्या खूप कमी मुली आहेत. कारण ह्या एक पेपरची काठिण्य पातळी, पेपर कन्फ्युजिंग, घरी सोडवणाऱ्याला तर सोपा वाटणारच आहे. त्यामुळे कट ऑफ मुलींचा हा कमीच लागणार आहे. तरी पण मागच्या वर्षीचा कट ऑफ लक्षात घेऊनच पुणे सिटीचा कट ऑफ लागतो, कारण की जागा पण चांगल्या आहेत, फॉर्म पण जास्त आहेत. मुंबईचं सगळं क्राऊड यावर्षी पुण्याला शिफ्ट झालं होतं, कारण की पुण्याला जागा चांगल्या होत्या आणि मुंबईपेक्षा पुणे सिटी प्रेफर करतात मुलं. त्यामुळे मुलींचा कट ऑफमध्ये पण इथं थोडे चेंजेस बघायला मिळू शकतात. अंदाजे कट ऑफ आहे 1-2 मार्क मागे पुढे होऊ शकतात. तर ज्या मुली ओपन कॅटेगरीमधल्या आहेत त्यांना 120 ते 122+च तुमचा सेफ स्कोअर मानून चालला आहे. लक्षात ठेवा, 122+ जर तुम्ही असाल ओपनमध्ये तर तुम्ही सेफ आहात. तर मुलींसाठी त्यानंतर आहे OBC SEBC NTD VJA NTB. तर ह्या कॅटेगरीमधल्या ज्या मुली आहेत त्यांनी जवळपास 115+, 115 116+च मार्क तुमचा सेफ स्कोअर धरून चला. अंदाजे 1-2 मार्क मागे पुढे, तेव्हाच तुम्ही सेफ असाल. तर त्यानंतर आहे SC ST EWS. तर ह्या ज्या कॅटेगरीमधल्या मेन कॅटेगरीमधल्या मुली आहेत तर त्यांनी 110+ स्कोअर हा तुमचा सेफ स्कोअर मानून चला. कॅटेगरीमधल्या मुली जे आहेत 110 ते 112, 1-2 मार्क मागे पुढे हा तुमचा सेफ स्कोअर असेल कॅटेगरीमधल्या मुलींनी, लक्षात ठेवा. तर मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी मला तरी वाटते कट ऑफ हा कमीच लागेल, कारण की मागच्या वर्षीच्या जागा 720 आणि ह्या वर्षीच्या जागा जवळपास 1733. तर ह्या जागेमध्ये एक भरपूर मोठा म्हणजे 1000 जागांचा डिफरन्स आहे. तर यामुळे तुमच्या कट ऑफवर पण फरक पडणार आहे खूप सारा. तर कट ऑफ हा तुमचा कमीच लागेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कारण की जागेवरच कट ऑफ निर्धारित असतो. तुम्ही म्हणजे ज्या जागा असते, कॉम्पिटिशन पण आहे, पण जागेमध्ये जवळपास 1000 जागांचे डिफरन्स आहे. तर यामुळे कट ऑफवर खूप जास्त
फरक पडेल. तर हे लक्षात ठेवाच तुम्ही. आणि यामध्ये जरी तुमचं नाव नसेल तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण की हा अंदाजे कट ऑफ आहे, मागे पुढे हा होऊ शकतोच. तर मित्रांनो, पुणे सिटीचा पेपरच हा चांगला म्हणजे चांगला चाला होता, कारण की भरपूर मुलांना आशा होती की यावेळेस तरी जागा जास्त असल्यामुळे पेपर हा सोपा येईल. तरी पेपर हा चांगलाच म्हणजे जसा यायला हवा होता, जसं अपेक्षित होतं तसा आला नाही. थोडा काठिण्य पातळीवालाच पेपर यावेळेस आलेला. आणि जे मुलं हे पेपर देऊन आलेले आहेत त्या मुलांना जवळपास टेन्शनच आहे की ह्यावेळेस आमचं होईल की नाही होईल. आणि मेन म्हणजे कोणत्या मुलांना टेन्शन आलेलं आहे की ज्या मुलांनी पेपर तर दिलायचे, त्यांची क्षमता पण होती पेपरला मार्क जास्त पाडण्याची, पण काही कारणामुळे गोंधळ झाल्यामुळे परीक्षा हॉलमध्ये त्यांना 1-2 मार्क हा कमी आलाय. त्यामुळे त्या मुलांना आता जास्त टेन्शन आहे की माझं होईल की नाही होईल. तर ज्या मुलांना असं टेन्शन आलंय की त्यांचा अभ्यास पण होता आणि मार्क कमी आले, तर त्या मुलांसाठी एक भरपूर आनंदाची बातमी आहे बघा, की पुणे सिटीला नुकतीच एक खबर आली आहे की पुणे सिटीला जवळपास 850 जागांची वाढ आहे. बरोबर मित्रांनो, तुम्ही ऐकलं, 850 जागा, 850 जागा ह्या वाढ होणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आधीच 1733 जागा आणि प्लस त्यात परत 850 जागा, म्हणजे तुम्हाला भरपूर अशी जागा या पुणे सिटीला भेटणार आहे आणि तुम्हाला भरपूर मोठी सुवर्ण संधी आहे. तर ह्या 850 जागा वाढ होणं हे तुमच्यासाठी एक काय म्हणतात चमत्कारच आहे, कारण की एवढी मोठी जागांची वाढ ती पण पुणे सिटीला होणं हे एक नवीनच ऐकायला भेटते. आता मागे मुंबईला पण जागा वाढ झाली होती, वरणगावला पण चांगली जागा वाढ झाली होती. त्याच प्रकारे पुणे सिटीला सुद्धा जागांची वाढ झालेली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी ही सुवर्ण संधी आहे. तर जेमतेम जे जनरलवाले मुलं आहेत किंवा इतर मुलं की ज्या मुलांचा समजा ग्राउंड पण त्या मुलांना दिलं आहे आणि पेपर पण दिला आहे, जे भरपूर समजा पूर्वीपासूनच पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात आणि एकदम सिरियस प्रमाणे प्रॅक्टिस करतात, आणि ज्या मुलांचे 130, नीट ऐका मित्रांनो, 130 किंवा 125, आपण 125च मानू समजा, 125 मिनिमम स्कोर आणि 130 हा मॅक्झिमम स्कोर पकडू. तर ज्या मुलांना 130 प्लस स्कोर आलेला आहे पुणे सिटी, तो कुठलीही कास्ट असो, जनरल असो, ओबीसी असो, एससी, कुठलीही कास्ट असो, कुठली कॅटेगरी असो किंवा कॅटेगरी नसो सुद्धा, जनरल सुद्धा असो, कुठले आरक्षण नसो, तर त्या मुलांची जागा ही फिक्स आहे. मार्क माय वर्ड्स, माझ्या शब्दांवर लक्ष सुद्धा लिहून ठेवा की 130 प्लस जर तुम्हाला मार्क असतील, कुठलेही कॅटेगरी, कुठले आरक्षण नसो असो, काहीही असो, 130 प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही तुमचं वर्दीचं माप देऊन या. कारण की 1733 प्लस 850 म्हणजे एवढ्या भरपूर जागा, एवढ्या भरपूर जागा असल्यावर कॉम्पिटिशन किती असू द्या, तुमची जी मेरिट आहे ती वरतून एकदम खाली ढासळणार आहे, कारण की मेरिटमध्ये खूप घसरण होईल. एवढं लक्षात ठेवा. भरपूर मोठ्या जागा आहेत या 1733 आणि 850, म्हणजे जवळपास तुमच्या 500 जागा जरी वाढल्या तरी तुम्हाला खूप मोठा चान्स आहे आणि तुमची मेरिट खूप चांगली घसरेल. म्हणजे 130 प्लस वाल्यांना वर्दीचं माप द्यायचं, एवढं तुम्ही कायम लक्षात ठेवा. बाकी मुलांनी सुद्धा आपली आशा नाही सोडायची आहे. तुम्हाला 1-2 मार्क सुद्धा कमी असले, मी सांगितलेल्या कट ऑफ मध्ये किंवा इतर तुम्ही कुठला व्हिडिओ बघितला असेल, तरी तुम्ही स्वतःच्या मनामध्ये घट्ट करायचे की जागा जास्त वाढणार आहे आणि कट ऑफ कमी हा जाणारच आहे. 2-3 मार्कांनी सुद्धा अंदाजे मागे पुढे कट ऑफ होणारच आहे. जागा वाढल्यावर हाच फरक पडतो, त्यामुळे मुलं जागा वाढण्यावर जास्त प्रेफर करतात की जिथे जागा वाढतील. मुंबईचं पण तसं झालं, आता पुण्याचंही झालं, वरणगावचं झालेलंच आहे, आता पुण्याचंही झालंय. तर खूप चांगली सुवर्ण संधी ही तुमच्या पुढे आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पुण्याचा पेपर दिलेला आहे आणि ज्यांना अशीच अपडेट हवी आहे, मी यापुढेही अपडेट तुम्हाला देणारच आहे की काय काय पुणे सिटीमध्ये गोष्टी घडल्या पेपरच्या बाबतीत किंवा कट ऑफच्या बाबतीत, किंवा जागा अजून काय वाढल्या, किंवा इतरही जे पोलीस भरती करतात ज्यांनी मुंबईला सुद्धा फॉर्म टाकलेला आहे. यानंतरचा व्हिडिओ हा मुंबई सिटी म्हणजे मुंबई शहरवरच येणार आहे. मुंबई शहरचा ग्राउंड कट ऑफ किती लागेल, त्यानंतर लेखी तर झाली नाही पाहिजे, आता सध्या तरी ग्राउंडचाच कट ऑफ देणार आहे मी पुढच्या व्हिडिओत. तर अशाच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील पुणे सिटी बद्दल यानंतर अपडेट पाहिजे असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि जेमतेम म्हणजे या प्रकारे काय होतं की मला कळतं की हा बाबा मुलं व्हिडिओ बघतायत, मुलं रिॲक्शन देतात व्हिडिओला, तर त्यामुळे मी अजून चांगली माहिती गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचविल आणि काय म्हणतात त्याला, मुलांना अजून जास्तीत जास्त
ऑथेंटिक माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करेल. आणि हा कट ऑफ लागल्यावर बघा आणि हा व्हिडिओ बघा. यात जास्त काही साम्य राहणार नाही, 1-2 मार्काचं साम्य राहील. त्यामुळे तुम्ही लक्षात असू द्या 130+ म्हणजे तुम्ही वर्दीचं माप देऊन या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर समोर येणारे अपडेट मी तुम्हाला लवकरच कळेल. तोपर्यंत धन्यवाद.